नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत सराव परीक्षा 2025 विषय मराठी वर्ग 12वी वेळ 3 तास गुण 80 गुणांचा पेपर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। तर चला तर सुरुवात करूयात 12वी। तर विभाग 1 गद्य 20 गुण आहेत। पठित गद्य त्यातील कृती 1 आहे अ पुढील गद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 1 मार्कासाठी आहे। तर एका वाक्यात लिहा माणसाची सगळी धडपड कशासाठी असते। तर या क्वेश्चनचं उत्तर लिहायचं आहे 1 मार्कासाठी। तर कशासाठी असते? आनंदासाठी माणसांची धडपड असते। तर त्यात 2 आहे चौकटी पूर्ण करा। त्यातील फर्स्ट आहे हा तुमचा स्वभाव हवा, तर याचं उत्तर आहे आनंद। दुसरं आहे आनंद या प्रकारच्या गोष्टीत असतो, तर त्याचं उत्तर आहे छोट्या छोट्या गोष्टीत। तर या उत्तरात त्यांचे उत्तर आहेत, तुम्ही नीट उत्तरा वाचून यांचे उत्तर लिहायचे आहेत। त्यानंतर आहे 3 आकलन कृती करा लहान मुलांची वृत्ती निरागस आणि आनंदी। त्यातील 4 आहे कशासाठी ते लिहा भरपूर कारणे। तर इथे भरपूर कारणासाठी आहेत आणि मोजकी कारणे आनंदासाठी आहेत। तर त्यानंतर आहे 3 स्वमत किंवा अभिव्यक्ती सौंदर्य जसं पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्यांच्या वृत्तीत असतो, या विधानाबाबत तुमचे मत लिहा। तर 4 मार्कासाठी मत लिहायचे आहे। तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहायचं आहे। तर त्यानंतर आहे कृती 1 मधील आ पुढील गद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्यातील 1 आहे आकलन कृती कारणे लिहा 2 मार्कासाठी कारणे लिहायचे आहेत। तर त्यातील फर्स्ट आहे पाखरांच्या चिवचिवाट सुरू झालेला नसतो कारण। तर येथे उत्तर आहे पहा पॅराग्राफ वाचल्याच्या नंतर तुम्हाला कळेल। त्यानंतर आहे 2 मानवाला निसर्गाची ओढ लागते कारण। तर याचं पण उत्तर या पॅराग्राफमध्ये आहे, तर पॅराग्राफ नीट वाचायचं आहे आणि या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत। तर त्यानंतर आहे 2 आकलन कृती त्यातील आहे पुढील झाडांची विशेषणे लिहा। तर इथे 4 फुल झाडांची नावे दिलेली आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता आणि त्याचे उत्तर पॅराग्राफमधून लिहू शकता। त्यानंतर आहे 3 स्वमत किंवा अभिव्यक्ती कृती, तर दोन्हीपैकी एक सोडवू शकता 4 मार्कासाठी आहे। त्यानंतर आहे अपठित गद्य कृती 1 ई पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्यातील 1 आहे आकलन कृती करा 3 मार्कांसाठी आहे। लेखिकेला जाणवलेली जगाचे विशेष गुण। तर हा पॅराग्राफ वाचून या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत। तर त्यातील 2 आहे आकलन कृती कारणे लिहा 2 मार्कांसाठी लिहायचे आहेत। तर त्यातील 1 आणि 2 आहे। त्यानंतर आहे विभाग 2 पद्य गुण आहेत 16। त्यातील कृती 2 अ पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 8 मार्कासाठी आहे। तर प्रश्न पाहू शकता त्यातील 1 आहे शब्दांत लिहा कवी, तर त्यातील 1 आहे। त्यातील 2 कवींचा विश्वासघात करणारे, तर लिहायचे आहे। तर त्यानंतर पहा हे क्वेश्चन सोडवायचे आहेत। त्यानंतर आहे आकलन पुढील शब्दांचे अर्थ लिहा तात्पर्य म्हणजे काय लळा गुंता सोहळा, तर यांचे अर्थ लिहायचे आहे। तर त्यानंतर आहे अभिव्यक्ती 3 अभिव्यक्ती मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे कवी स्वतःला का म्हणतात हे 4 मार्कांसाठी लिहायचं आहे। त्यानंतर आहे कृती 2 आ पुढील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा, तर या काव्यपंक्तींचा अर्थ लिहायचा आहे 4 मार्कासाठी। त्यानंतर आहे कृती 2 ई काव्य सौंदर्य किंवा रस ग्रहण करायचे आहे, तर खालील पंक्तींचे, तर 4 मार्कासाठी आहे। त्यानंतर आहे विभाग 3 साहित्य प्रकार गुण आहेत 10। त्यातील कृती 3 अ त्यातील 1 आहे उत्तरे लिहा कथाकथन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाते हे, तर हे 2 मार्कांसाठी लिहायचे आहे। या उत्तरात त्यांचे उत्तर आहेत, तर उत्तराने तर त्याखाली कृती आहे, तर त्याखाली एक कृती आहे ही सोडवायची आहे 2 मार्कासाठी। तर त्यानंतर आहे कृती 3 आ स्वमत आणि अभिव्यक्ती, तर पुढीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत 6 मार्कासाठी। त्यानंतर आहे विभाग 4 उपयोजित मराठी 14 गुणांसाठी कृती 4 अ पुढीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत 4 गुणांसाठी, तर इथे 4 कृती दिलेल्या आहेत त्यापैकी कोणतेही 2 कृती सोडवायच्या आहेत। त्यानंतर आहे कृती 4 आ पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 10 मार्कासाठी आहे 2 कृती सोडवायच्या आहेत कोणत्याही। त्यानंतर आहे विभाग 5 व्याकरण व लेखन 20 गुण कृती 5 अ त्यातील 1 आहे वाक्य रूपांतर 2 मार्कांसाठी करायचं आहे। त्यानंतर आहे पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे 2 मार्कासाठी।
त्यानंतर आहे 3 प्रयोग. पुढील वाक्याचे प्रयोग ओळखा. माणसाने वेगाला आवरावे, तर इथे प्रयोग लिहायचा आहे. माणसाने वाहन चालवावे, तर इथे कोणता प्रयोग आहे ते लिहायचा आहे. तर त्यानंतर आहे 4 अलंकार. पुढील ओळीतील अलंकार ओळखायचा आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर आहे 5 वाक्यप्रचार. पुढील कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उभे करायचा आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर कृती आहे 5 निबंधलेखन. पुढीलपैकी कोणतेही एका विषयावर निबंध लिहा 10 मार्कासाठी 1 निबंध लिहायचा आहे. तर इथे समाप्त झालेला आहे 12वी मराठी विषयाचा प्री बोर्ड क्वेश्चन पेपर. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. PDF साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.